नमस्कार मित्रांनो, आज संडे असल्यामुळं आम्ही दोघं जण निघालो होतो फिरायला. आणि फिरण्याचं ठिकाण होतं ते म्हणजे चंदनपुरी. चंदनपुरी म्हणजे आपले खंडेराय. खंडेरायाचं ते देवस्थान होतं. मध्ये मग आम्ही घेतला एक छोटासा ब्रेक. त्या ब्रेकमध्ये नाश्ता करायचा होता आम्हाला. मग नाश्त्याचा आपला एकमेव आयटम वडापाव घेतला. मग त्याच्यानंतर नाश्ता झाल्यानंतर परत निघालो आम्ही चंदनपुरीकडं. रस्ता खूप छान आहे, इंदोर आग्रा हायवे. नंतर त्याच्यानंतर 2 तासाच्या प्रवासानंतर आम्ही तिथे पोहोचल्यानंतर पूजेचं ताट वगैरे घेऊन आम्ही तिथे निघालो मग दर्शन करण्यासाठी. दर्शन एकदम छान झालं. मंदिर खूप छान आहे. आणि त्याच्यानंतर एक खूप छान अशी प्रथा बघायला मिळाली, जी तुम्हाला जेजुरीला पण बघायला मिळेल. ही तळी उचलायचा जो कार्यक्रम असतो तो तिथे एकदम छान असा चाललेला होता. त्याच्यानंतर मी घेतला मंदिराचा व्हिडिओ. मंदिर एकदम सुंदर होतं. त्याच्यानंतर मग परत बानुबाईचं एक मंदिर होतं तिथंच. बानुबाईचं मंदिरात पण गेलो, तिथं पण दर्शन घेतलं. आणि दर्शन घेऊन आम्ही निघालो परतीच्या प्रवासाकडे. मध्येच एक ढाबा लागला. खूप छान जेवण असतं ढाब्यावर, दाल मखनी, रोटी. त्याच्यानंतर मध्ये एक चंद्रेश्वराचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे. खूप छान मंदिर आहे, टेकडीवर मंदिर आहे, ते जरूर बघा. तिथे गेलो आम्ही. मग आम्ही दोघांनी दर्शन घेतले. दर्शन घेतल्यानंतर मग परत अजून चंद्रेश्वराचं जे महादेवाचं मंदिर आहे ते खूप जुनं मंदिर आहे. हे बघा, तुम्ही मंदिर बघू शकता, खूप छान मंदिर आहे. त्याच्यानंतर परत खाली पायथ्याशी रेणुका मातेचं मंदिर आहे. ते मंदिर पण एकदम छान. आणि मंदिराचा जो परिसर आहे तो खूप प्राचीन आहे. म्हणजे मंदिर जे तुम्ही बघताय हे खूप जुन्या काळातलं त्यांनी बांधलेलं मंदिर आहे. तर मग बाहेरून आम्ही दर्शन घेतले. परत मग मंदिराचा मी पूर्ण व्हिडिओ घेतला. मंदिर दाखवायला म्हटलं, किती छान असं उत्तम काम केलेलं आहे. त्याच्यानंतर परत मग आतमध्ये जाऊन मला दर्शन घ्यायचं होतं. परत आतमध्ये गेलो, देवीचं दर्शन घेतलं. दर्शन झाल्यानंतर पुन्हा निघालो घराकडे. मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.